विजन बोर्ड कसा बनवायचा त्याच्यावर 10 पॉवरफुल स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला रेग्युलरली बघू शकता आणि मेक शुअर करा की असेच पॉवरफुल व्हिडिओज बघत राहाल। त्यातीलच स्टेप नंबर 1 आहे माइंडसेट। हो, बरोबर ऐकलं तुम्ही, माइंडसेट। पेपर, स्केच पेन वगैरे नंतर येतील, पण त्या अगोदर सुरुवात तर विश्वासाने होईल। बिलीव इन युअरसेल्फ। जर तुमच्या आतमध्ये तो विश्वासच नाही की मी माझे गोल्स अचीव करू शकते, तर मित्रांनो, विजन बोर्ड बनवण्याची काहीच गरज नाही। तो एक टाइमपास होईल। आणि म्हणूनच पहिला नियम किंवा पायरी आहे माइंडसेट योग्य असला पाहिजे। आणि म्हणूनच माइंडसेट इज एव्हरीथिंग। दुसरी स्टेप जी तुम्ही फॉलो करण्याची गरज आहे ती म्हणजे मेक अ लिस्ट। तुमच्या गोल्सची पहिल्यांदा लिस्ट बनवा की तुम्हाला काय मिळवायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे। खूप सारे लोक डायरेक्टली विजन बोर्ड बनवायला सुरुवात करतात, पण त्या अगोदर एक लिस्ट बनवा ज्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या जीवनात पॉसिबल करू इच्छिता। आपल्यातील बरेच लोक ना त्यांचे गोल्स लिहितच नाही, आणि जरी लिहिले तरी त्यांना लपवून ठेवतात। आणि म्हणूनच मी सांगते की तुम्ही तुमच्या गोल्सची लिस्ट बनवा। आपली स्टेप नंबर 3 आहे यूजिंग गुगल फॉर इमेजेस। तुम्ही जीही गोल्स आहेत, ती स्वप्न आहेत, त्याबद्दलचे चांगल्या क्वालिटीचे फोटो जे तुम्हाला इन्स्पायर करतील। म्हणजे आलिशान घर असणं जरुरीचं नाही, पण तुमच्या आतमध्ये ती फिलिंग यायला हवी ना की माझं घर असं असायला हवं। ते फोटोग्राफ डाउनलोड करायचे, मॅगझिन्समधून पिक्चर कट करून घ्या। ते सगळे फोटोज डाउनलोड करायला सुरुवात करा जे तुम्हाला फिलिंग देतील की दिस इज माय गोल आणि हे मला अचीव करायचं आहे। उदाहरण समजा तुम्हाला युरोप फिरायला जायचं आहे, तर तिथले फोटोज तुम्ही तुमच्याकडे कलेक्ट करू शकता आणि ते चिकटवू शकता आणि त्या फिलिंगने चिकटवायचं आहे की मी ऑलरेडी युरोप टूर करत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी चित्रे चिकटवू शकता। त्याच्यानंतर येते ती स्टेप नंबर 4। विजन बोर्डवरती तुम्ही जीही चित्रे चिकटवणार त्यांचे स्पेसिफिक गोल्स असणे गरजेचे आहे। स्पेसिफिक म्हणजे असं नाही की तुम्ही कुठलीही चित्र चिकटवा, तर तुम्ही एक्झॅक्टली त्याच गाडीचे चित्र चिकटवा जी तुम्ही खरेदी करू इच्छिता। त्याचं मॉडेल, त्याचा कलर जो तुम्हाला हवा आहे त्याचाच फोटो चिकटवा। त्याचबरोबर एखादं घर खरेदी करणं, अपार्टमेंट खरेदी करणं असेल, विला खरेदी करायचं असेल, एकदा हे सगळे स्पेसिफिक आणि मेजरेबल गोल्स तुम्ही सेट केलात की त्यानंतर येते ती स्टेप नंबर 5, असेंबलिंग ऑल इन द बोर्ड। यासाठी तुम्हाला एका कार्डशीटची गरज आहे। ड्रॉइंग पेपरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ते सगळे पिक्चर्स, फोटोज त्या पेपरवर चिकटवून घ्यायचे आहेत। ही आहे स्टेप नंबर 5। आता 6वी स्टेप आहे जी की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर ती ही आहे की ह्यात कोणते गोल्स लावायचे, लॉंग टर्म गोल्स की शॉर्ट टर्म गोल्स। तर पहा, आपण जो विजन बोर्ड बनवतोय तो 2025चा करा, त्यानंतर बनवाल तो असेल 2026चा, त्यानंतर 2027चा। यासारखं छोटे बनवा आणि त्यातूनच लॉंग टर्म गोल्सपर्यंत पोहोचा। ह्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की ह्या वर्षीच्या ह्या दिवशी मला काय करायचं आहे। त्यामुळे आपण ह्या वर्षीचा 2025चा विजन बोर्ड डिझाईन करणार आहोत। त्यामध्ये सेक्शन किंवा भाग बनवा, जसं की एका सेक्शनमध्ये ट्रॅव्हलचं असेल, एकामध्ये तुमची फॅमिलीशी संबंधित, एकामध्ये स्पिरिच्युअलिटी आणि हेल्थशी रिलेटेड गोल्स असतील। त्या गोल चार्टमध्ये सेक्शन बनवू शकता। असं होऊ नये की सगळे गोल्स मिक्स होतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंटरला तुमचा मेन गोल असावा। तुमचा अफर्मेशन असायला हवं, जसं की माझ्यासाठी बिलीव इन युअरसेल्फ
हे सगळ्यात पॉवरफुल अफर्मेशन आहे, तर मी त्याला माझ्या गोल चार्टमध्ये सेंटरला लावते, जे मला एनर्जी देतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही चांगलं ऐकत आहात, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा, ज्याने अजूनही गोल चार्ट बनवला नाही आणि ज्याची प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटतं. तुम्ही आणि तुमचा मित्र मिळून गोल चार्ट बनवू शकता. त्यानंतर एका वर्षाने मागे वळून बघा, त्यातील अशा किती गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी पॉसिबल झाल्या आहेत. स्टेप नंबर 7 आहे रिटर्न किंवा लिसन अफर्मेशन्स. जे शब्द तुमच्यासाठी पॉवरफुल आहेत, मिनिंगफुल आहेत, ते त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. जसं की आय एम स्ट्रॉंग, आय एम कॉन्फिडंट, आय कॅन डू धिस. अशी वाक्य तुम्ही कलर पेन्समध्ये लिहून तुम्हाला येता जाता दिसेल अशा पद्धतीने लावू शकता. त्याबरोबरच तुम्हाला जर मॉर्निंग अफर्मेशन्स ऐकून सुद्धा त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. तुम्ही तो व्हिडिओ दररोज सकाळी नक्की ऐका, ह्यामुळे तुमचं मन सकारात्मक होईल. आता फक्त गोल चार्ट लावून काय होणार नाही, तर जो गोल चार्ट आपण बनवला आहे त्याला अशा ठिकाणी लावा जिथं सगळ्यात जास्त वेळ तुम्ही बघू शकता. म्हणजेच आपली स्टेप नंबर 8 आहे विजन बोर्ड प्लेसमेंट. दिवसातून 2 ते 3 वेळा कमीत कमी ते तुमच्या घरात, बेडरूममध्ये, ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही लावू शकता. आणि तो गोल चार्ट तुमच्या समोर ठेवताना त्याच्यात नंबरसुद्धा आहेत. त्याला प्रत्येक दिवशी बघायचं आहे आणि डोळे बंद करून व्हिज्युअलाइज पण करायचं आहे की त्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात प्रत्यक्षात आल्या आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे गोल्स व्हिज्युअलाइज करता, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड चित्राची भाषा सगळ्यात फास्ट समजतो. आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे की त्यानंतरची 9वी स्टेप आहे देअर इज नो अट्रॅक्शन विदाउट ॲक्शन. म्हणजे मित्रांनो, गोल चार्ट बनवला, विजन बोर्ड लावला, प्रत्येक दिवशी त्याला व्हिज्युअलाइज करताय, वाचताय, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, सगळं काही त्याच्या जागेवर आहे. पण ह्या सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे ॲक्शन. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, ॲक्शन. मोटिवेशन ही आहे की मला पर्वत किंवा डोंगर चढायचा आहे, पण जेव्हा तो डोंगर चढायला सुरुवात करतो तेव्हा जो दर्द, दुःख होतं, यातना होतात, तेव्हा मोटिवेशन कामाला येत नाही. तेव्हा उपयोगात येते ती विल पॉवर. यातना, दुःख सहन करण्याची शक्ती. ही जी सफलतेची शिडी आहे ना, ती वर रिकामी आहे, पण खाली तिच्यावर गर्दी आहे. जर तुमचं स्वप्न आहे की मी वर पोहोचू, तर ती शिडी चढण्याने ज्या यातना होणार आहेत त्या कोणी दुसरं सहन करणार नाही. आणि म्हणूनच जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी तयार नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणतेच रिझल्ट मिळणार नाहीत. कारण देअर इज नो अट्रॅक्शन विदाउट ॲक्शन. खाली कमेंटमध्ये ॲक्शन लिहायला विसरू नका. तुम्ही ही ॲक्शन घ्याल, गोल चार्ट बनवण्याची ॲक्शन, त्याला व्हिज्युअलाइज करण्याची ॲक्शन आणि त्याच्यावर काम करण्याचीही ॲक्शन घ्यावी लागेल. आपली स्टेप नंबर 10, शेवटची पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हिज्युअलाइज विथ ॲक्च्युलायझेशन. फक्त व्हिज्युअलायझेशन करू नका, तर ॲक्च्युलायझेशन पण करा. तुम्ही त्यामध्ये तुमच्या इमोशन्ससुद्धा ॲड करा. ॲक्च्युअली हे सगळं घडलंय याप्रमाणे स्वतः फील करा. त्यामध्ये आपण आपलं गोल अचीव केलं आहे. तर हे 10 पॉवरफुल पॉईंट्स आहेत ज्याच्यावर काम करून तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच पॉवरफुल व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.